एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। तोट्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थातच महानंदवरती प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती। प्रकल्प गुजरात स्थित राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाला चालवण्यास देण्याच्या धोरणावरती आता झालेल्या चौफेर टीकेनंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती कळते। दरम्यान राज्यातील कोणताही दूध संघ यापुढे आल्यास पुढे आल्यास त्याला महानंद चालवण्यास देऊ अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली आहे। तर दुसरीकडे महासंघाच्या काही संचालकांनी राजीनामे दिलेत आणि त्यानंतर शुक्रवारी या संस्थेवरती व्यवस्थापकीय संचालक कान्होराज बगाटे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केल्याचं स्पष्ट झालंय। प्रशासकाच्या माध्यमातून आज ना उद्या ही सगळे अमृतच्या घशात घालण्याचं सुरू आहे। सरकारने या संस्था टिकवल्या पाहिजे। ठीक आहे, आर्थिक काही प्रॉब्लेम असतील तर सरकारने आपण सरकार मदत करतो। सरकारच्या तिजोरीवर थोडे 100-200-500 कोटी जर पार पडत असेल, पण इतक्या मोठी ही संस्था आहे की ज्यांचा दूध उद्योग हा फुललाच मुळात महानंदामुळे, दूध व्यवसाय वाढला महानंदामुळे। आज जर त्या शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्काची संस्था नसेल तर त्यांची लूट होते। त्यामुळेच ही संस्था काँग्रेसने उभी केली होती। म्हणून आज जरी नेमला असला तरी भविष्यात निवडणुका घ्या, त्याला आर्थिक मदत करा आणि ती संस्था पुन्हा नव्याने उभी करा अशी सरकारकडे आमची मागणी असणार। महाराष्ट्र आणि केंद्र सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधातली हे सरकार आहे। दिल्लीत आंदोलन चाललंय। महाराष्ट्रातील दुधासाठी सरकारने अनाउन्स केले होते पैसे, त्यातला एकही रुपया एकही लिटरला दुधाच्या मागे मिळत नाही। हा पहिला मुद्दा। सोयाबीन असेल, कांदा असेल, ही सगळे या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर आजच्या तत्कालीन ट्रिपल इंजिन खोके सरकार आणि केंद्र सरकारने केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।